रिअल महाराष्ट्र 24 न्यूज, आम्ही दाखवतो सत्य. आणि देवेंद्र फडणवीसांच्या कृपेने काल दिवसभर नजरकैदेत ठेवण्यात आलं. कारण हेच की त्यांनी निवेदन द्यायचं ठरवलं होतं देवेंद्र फडणवीसांना. देवेंद्र फडणवीस काल जळगावमध्ये दौऱ्याला होते आणि ट्रान्सजेंडर रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये, ट्रान्सजेंडरच्या इतर गरजांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनाची जी उदासीनता चालू आहे त्या सगळ्यांना घेऊन ते निदर्शन करणार होते. देवेंद्र फडणवीसांना निवेदन देणार होते. त्या सगळ्याला थांबवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आणि शमीबा पाटील यांना काल जिथे नेटवर्क नाही अशा ठिकाणी नजरकैदेत ठेवण्यात आलं आणि चांद तडवी यांना त्यांच्या घरात नजरकैदेत. म्हणजे हे कोणते मोठे असे राजकीय गुन्हेगार होते हे लोक, हे पारलिंगी समुदायाचे प्रतिनिधी जे स्वतःच्या हक्क अधिकारासाठी रस्त्यावर आले होते आणि त्यांना एवढ्या कोणते मोठे क्रिमिनल ऍक्टिव्हिटी त्यांनी केल्या होत्या की त्यांना तुम्ही अशा पद्धतीने कैद केलं. देवेंद्र फडणवीस कशाला घाबरतायत? ट्रान्सजेंडर्सच्या हक्कासाठी बोलणाऱ्यांना देवेंद्र फडणवीस घाबरतायत, हा मला त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी की ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्डावर असलेल्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना, माझ्या गुरुवर्यांना, जे माझ्यापेक्षा मोठ्या आहेत, जिथं त्या याच्यावर बसले, त्यांनाही मला हे प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सगळेजण असताना जर तुमच्याच कम्युनिटीतील लोकांना निवेदनासाठी, निदर्शनासाठी जर नजरकैदेत राहावं लागत असेल तर ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्डाचा फायदा काय? जय भीम.